बाळे येथील तोडकरी वस्तीत शैलेश कटके यांच्या घरात बाथरूममध्ये एक साप निदर्शनास आला। वेळ न दडवता त्यांनी WCASचे सदस्य लखन भोंगे यांना फोन केला। लखन भोंगे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांनी काही क्षणात तेथे पोहोचले। त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिले असता एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप आपल्या भक्ष्याच्या शोधात खिडकीमध्ये बसला होता। अचानक जाळीमधील अजून एक साप मणियार जातीचा अत्यंत विषारी होता। कवडा प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि मणियार साप कवड्या सापाला आपलं भक्ष्य करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला। कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्या अगोदरच मणियार सापाने त्याच्यावर झडप घातली। मणियार सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला पकडून ठेवले। त्या मणियार सापाची पकड एवढी घट्ट होती की कवड्या सापाला जरा सुद्धा हलता येत नव्हते। हळूहळू त्या मणियार जातीच्या सापाने कवड्याला तोंडापासून खाण्यास सुरुवात केली। एखादा साप जर आपलं भक्ष्य खात असेल त्यात व्यत्यय आणणे चुकीचे आहे। साधारणतः 1.5 तासात त्या मणियार सापाने कवड्या सापाला गुळंकित केले। मणियार सापाने त्या कवड्या सापाला खाऊन झाल्यानंतर WCAच्या सदस्यांनी अलगद असे त्या बरणीमध्ये मणियार सापाला बंद केले व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। या बचाव कार्यात लखन भोंगे, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे यांनी सहकार्य केले। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।